आम्ही दोघं आहे ना पतंग पकडायला चाललेलो आहे. संक्रांतीचा दुसरा दिवस आहे आणि दीदी म्हणली की चल दादा आपण पतंग पकडू. आता बघू आपल्याला पतंग मिळतो का. इथं काय काय गंमत आहे तिथे बघू. हे बघू इकडं पतंग उडतंय बरं का. जिथं गोद दिसते तर तिकडे जायचं का? हां जिथं गोद दिसेल तिकडे हां गोद दिसून तिकडे जायचं. हे बघ इकडं मग तिकडे कटलेली दिसते काळी खाली पडताना. आपल्याला इथून मधून जावं लागेल. हा सगळा कचरा आहे. काय म्हणली काय म्हणली? अरे इकडून गेला का मग दिसन म्हणजे पकडू आपण. पतंग मिळाला भाऊ एक तिला कटून आलेला आहे. पकडायची गरजच नाही पडली. चांगला आहे मग. हे बघ इथं मांजर आहे म्हणजे. हे बघ इथं पण एक पतंग आहे दादा. फाटलंय. हां ते अडकून फाटलेलं आहे. इथून मधून जाऊ. कसं वाटलं तुला पतंग पकडून? चांगलं वाटलं. पकडला नाही तू सापडला. सापडला. तुम्ही पकडायचे का पतंग? आम्ही पतंग पकडायला हिंडायचो सगळीकडं. कोणता मांजा वापरतोय? कोणता मांजा? हे साई दाखव ना. चक्री दाखव ना. दाखव तर. अरे ते भाऊ मिळाले का दादा पतंग? काय दोन किती पकडले? एक मिळालं. इकडे बघू आपण. इकडे उभं राहू. तीन झाले. तुझ्याकडे एक आहे. इथं भेटतील पतंग लई. इथंच थांब. इथं भेटतील पतंग. किती भेटतील का? हा हे बघ इथं वरती. बघ किती कटते बघ. पाहिलं का? हा तो कटलाय तू. नाही हो गेला गेला गेला. चल नाही ना आता पलीकडे नाही जाऊ शकत लोक. तिकडेच पडलाय. चला आता हे बस झाले. 2-3 पतंग मिळाले आपल्याला. चला चला. काय रस्त्यात भेटले. जरा म्हणजे एक काय म्हणतात ते जुने दिवस मला सगळे हे करायचे होते, रिकॉल करायचे होते म्हणून आम्ही पतंग पकडायला निघलो. आणि याचं सगळं जे श्रेय आहे ते माझ्या श्रेयाला म्हणजे माझ्या मुलीला जातं. कारण आम्ही पतंग उडत होतो आणि आमचे सगळे पतंग संपले. तर ती काय म्हणली दादा आपण पतंग पकडायला जाऊ. मला जरा तिला म्हणलं अरे नको नाही म्हणली चल. म्हणलं तर चला. त्याच्यामुळे हे सगळा आनंद घेता आला. 1-2 आणि हिच्या हातात एक तिसरा पतंग आहे बघा. 1-3 पतंग पकडले आम्ही. आणि आता बघू रस्त्याने जाता जाता काय मिळतंय का. आपण दिवसभरात किती पतंग पकडू शकतो? किती पण पकडू शकतो फक्त रिकामी पाहिजे. इथून मधून जायचं का? नको असंच जाय. इथे नाही भेटणार. नाही जागच नाही. हा बस झाले एवढे पतंग आहे ना. हा बस झाले. अजून रस्त्यात भेटले तर पकडू. इथं लय भेटतील दादा. हा इथं जर थांबलं ना थोडा वेळ अजून भेटतील. नाही नाही पुढं जावं लागेल आपल्याला. खाल तिकडे पतंग घेतात ते आपल्याला मिळतील बरं. तिथे गोत चालू आहे. हा बघू आता काय होतं ते. आधी आहे ना आम्ही तिघं भाऊ संक्रांतीच्या आदल्या दिवशी आणि त्या दिवशी पण फक्त पतंग पकडायला जायचो. मांजा पकडायला जायचो आणि मग नंतर ते पतंग उडवायचं. संक्रांतीच्या दिवशी थेट संध्याकाळी पतंग उडवायचो आम्ही. नंतर काही दिवसांनी अशी वेळ आली की आम्ही सकाळीपासून पतंग उडवायला सुरुवात झालो. त्यावेळेस पतंग पकडायला एक लांब काठी आम्ही घ्यायचो आणि त्याला शेकाटा म्हणायचं. शेकाटा म्हणजे त्या शेकाट्यात असं पतंग अडकवायचा वरच्यावर आणि तो आपण घ्यायचा. त्याच्यात भांडणं व्हायचे. शेवटी कधी कधी पकडलेला पतंग फाटून जायचा पण ते हे होतं म्हणजे एक वेगळी मजा होती ती. आता बघू आपल्याला किती पतंग मिळतात ते यावेळेस पण. आणि हे मी जे बऱ्याच वर्षांनी म्हणजे जवळजवळ सांगतो का 7वी-8वी नंतर पतंग पकडायचं सोडून दिलं मी. आणि आज आता 49 वय माझं. 49 म्हणजे जवळजवळ 30-40 वर्षांनी 40 वर्षांनी. आणि मी पहिल्यांदा सोडवते. आणि ती पहिल्यांदाच दीदी मजा येते पण. चायना मांजा सापडला. आता एक मला असं वाटतं चायना मांजा आहे ना ज्याला दिसन
त्याने असा गुंडाळून आहे ना तो त्याचा कार्यक्रम करून टाकायचा, म्हणजे ते परत आला नाही पाहिजे. हे काय होतं म्हणजे ज्याच्या मानेत अडकतो ना त्याची मान कापूनच जातो तो चायना म्हणजे. पण आता काय आहे की कुणीच ऐकत नाही, सगळेजण ते चायना माने सोडवते. ना तिथे एक पतंग पडलेला आहे खाली. हे कुठं चाललंय? त्याला म्हणजे इकडं आम्ही पकडला चालेल, आमचा पडला तिकडे जाऊ. काय घाबरला नाही, किती पटापट गेला तो, फाटले. हा आम्हाला दिला, फाडून टाकला पतंग त्याने. कटला नाही तो कटला. हळूच आहे तिथं विहीर आहे. दादा इकडे ते बघ तिथं पण आहे की दादा. अरे इथे आहे की. अगं हा पकडलाय ते बघ आधी. हा पकडला ना. कोणाला देऊ नको दादा. नाही आपल्याला आपण येडे का एवढे काढलं. फक्त तू माझ्यावर धर. तुझ्यावर पतंग आता इथे निघून धर वर, खालून वर धर. खालून वर कस काय धरू मी? खालून कॅमेरा धरायचा नाही होत. अरे काय नाही होत ती कस काय खालून कस काय धरू कॅमेरा मी? हा आता पतंग पकडला, हा खऱ्या अर्थाने पकडला, बाकीचे गोळा केले नाहीत. ते बघ तिथे एक पडला. हा कोणता गेला? वरचा आहे करते. हा तू किती पतंग पकडले? आणि 15. 15? मांजा, चायना मांजा सगळा. आणि काय चायना मांजावर बंदी बिंदी काय बंदी नाही, काय नाही, सगळीकडे चायना मांजा उडतोय. हे बघ आता हे काय आहे, फक्त ही समस्या आहे, दुसरं काही नाही. मला नाही लागत हा मांजा, हे सगळं मी जाळून टाकणार आहे नंतर. तर इथं टाकून दिलं का परत ते कोणाच्या तरी पायात अडकणार 100%. याला अडकलेलं आहे. पडली किती उचलतो रे दादा मांजा. हा लोकांच्या पायात नको अडकायला. हे जे आहे ना हे सगळं चायना मांजा. किती ठिकाणी जाऊ दे ना, आपली पतंग फाडन. रे चल ना राव. चला. आता तिथं कोण जाणार आहे? टाकून दे नालीमध्ये. नको ते नाली चोकप होईल. तिथे एक पडला बघ तो व्हाईट कलरचा. तिकडून जावं लागेल आपल्याला. घेतला पण त्यांनी. आम्ही अशा प्रकारे एवढे सगळे पतंग पकडले, 3-4 म्हणजे पकडले, म्हणजे त्याच्यातले 3 तर गोळाच केले आणि एक पकडला. आणि मांजा दाखवते, हा सगळा चायना मांजा जाळायला घेऊन चाललेलो आहे, जाळायला. बाकी त्याचा उद्देश दुसरा काही नाही. रात्री जाळू नाही तर मग गेल्या जाळू. चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. फक्त जुने दिवस परत जगायचा हा मी प्रयत्न केला. आता हे ना पतंग पकडलेला आहे, पण तो चिटकावा लागणार आहे. हा भरपूर फाटलेला आहे. त्याच्यानंतर हा चांगला आहे आणि हा ऑलरेडी त्याला चिटकवलेला आहे भरपूर ठिकाणी. इथे बँडेज भरपूर आहे त्याला. 2-3 जणांनी पकडले. हा फक्त चांगला आहे, हा एकदम एक नंबर पतंग. आणि हा खऱ्या अर्थाने पकडलेला पतंग आहे. हा गोत बसून कटला होता, त्याच्यानंतर आम्ही जो जाऊन विहिरीवर चढून हा फोटो काढला, फोटो म्हणतो पतंग पकडलाय आणि खरंच पकडलेला आहे हा. चला, आता हा पतंग आहे ना चिटकवायचं काम करतो बरं का मी. पूर्वी हे यायचे आपले चिकटपट्टे खळ आम्ही वापरायचो. आता हे रेडीमेड चिकटपट्टी आहे.
बऱ्याच ठिकाणी फाटलंय, पण आता त्याशिवाय माझ्या पण नाही. दादा उद्याला आपण आहे ना ते हे करू, शेफ्टी नाही का करतात बघ. एक मिनिट, शेफ्टी जी भाऊ का ते हा, नाही तेच ना. का मोठीच्या मोठी, पण ती जात नाही ना वर, का जाते? जाती शेफ्टी पहिल्यांदी आहे ना पतंग वर जात नाही म्हणून लावली जायची, पण ती टुक्कलला असायची शेफ्टी. मोठ्या पतंगाला शेफ्टी नसायची. डुक्कल म्हणजे टुक्कल म्हणजे छोटी पतंग. इथे एक चिटकू. अशा प्रकारे हा पतंग आपण चिटकून तयार केलेला आहे. बघा आता हा काय काय, इथं बँडेज आहे, इथं उभा फाटला होता तो, आणि हा लप्पू आहे, लप्पू. मित्रांनो, हा आपण मांजा सगळा पकडला होता. हा काय मी स्वतःसाठी नाही घेतला, फक्त रस्त्यावर कोणाचा अपघात होऊ नये म्हणून जमा केला. माझी आपल्याला विनंती आहे की आपण पण जर रस्त्यात अशा प्रकारचा मांजा, चायना मांजा सापडला तर तो जरूर गोळा करा. कारण ह्याच्यातून आहे ना, जे एखाद्याला जर दुखापत झाली तर ती खूप डेंजर होते. म्हणजे ते टाके पडणं किंवा एखाद्याचा जीव जाणं हे प्रकार होतात. मला माहिती आहे की मी एकट्याने उचलून उपयोग नाही आहे. त्याच्यामुळं इथून पुढं, म्हणजे आता संक्रांत होऊन गेलेली, पण इथून पुढंच हे मांजे आपल्या पायात अडकणारे, गळ्यात अडकणारे, तेव्हा तो मांजा पकडा आणि जाळून टाका. मी आता जाळून टाकतो. जसं साप पकडल्यानंतर लांब सोडून येतात जंगलामध्ये, तसं हा मांजा पकडल्यानंतर आपण जाळून टाकायचा. जळतो कसा ते पण बघा, जळून घे दिली. हे सगळं आणि धूर मागं घे. धूर जो आहे ना तो पण बघा. इकडं आता हा जो मांजा जळतोय ना, हा चायना मांजा आहे. आणि कशा प्रकारे जळतोय तुम्ही बघा. जसा कॉटनचा जो मांजा असतो तो पटकन येऊन जातो, तसा हा नाही होत. हा प्लास्टिकचा आहे, त्याच्यामुळे याचं जे दिसतंय आपल्याला ते फार भयानक आहे. बघितलं का मांजा, म्हणजे लवकर जळायचं सुद्धा नाव घ्या ना. तो डेंजर प्रकार आहे सगळा. तुम्हीच बघा आता हा मांजा जळायला किती वेळ लागतो. आणि त्याची राख म्हणू आपण, जसं साधा दोरा असता किंवा कॉटनचा मांजा असता तर हे असं नसतं तिचं झालं, आणि तो इतका वेळ नसता घेतला त्यांनी जळायला. तेव्हा मित्रांनो, विचार करा. आपली पतंगाची हौस जरूर भागवा, पण तो इतरांच्या जीवाशी खेळ करणारी ती हौस नसावी. काय काय ह्याच्यात प्लास्टिक असतं का सगळं? नायलॉन असतं. आणि नायलॉन आपल्या ह्याच्यात साधा दोरा असतो, तो कापसापासून तयार झालेला. आणि काचेचा काच लावलेली असते त्याला, पण ते विशेष म्हणजे तो अडकल्यावर तुटतो, हा तुटत नाही. हे बघा आता तुम्ही कसं झालंय ते, त्याची राखही झालेली नाही. हे कसं आहे बघ ना, वेगळंच आहे काहीतरी. काय ते वेगळंच आहे. झालं. मला सांगा, साध्या दोऱ्याचं असं होतं का हो? सरळ सरळ राख होऊन जाते. बाबा, म्हणजे तो पूर्ण जळाला सुद्धा नाही तरी खालच्या बाजूने तसंच आहे अजून. किती डेंजर प्रकार आहे हा. हे तुमच्या समोर दाखवतो, म्हणजे कुठला असा AI केलेला व्हिडिओ नाही आहे. गरम पण नाही ते नीट. लागला चटका लागला. हे बघा, खालून तसंच आहे अजून. तो भयानक प्रकार आहे हा चायना मांजा म्हणजे. बरं चला, एकंदरीत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? मला जे जुने दिवस जगायचे होते ते मी परत एकदा ते पतंग पकडायला गेलो माझ्या मुलीसहित. आणि मी मगाशी सांगितलं जसं की याची सगळं आयडिया तिचीच आहे. आमच्याकडचे पतंग संपल्यानंतर ती म्हणली, दादा आपण पतंग पकडायला जाऊ. मी तिला आधी म्हटलं, अरे नको बाबा, कुठं जाते पतंग पकडायला, पण ती म्हणली चला चला तर चला. अशा प्रकारे आम्ही पतंग पकडलेले. चला, बाय बाय. चला, आयुष्य असंच पाहिजे, एकदम मोकळं ढाकळं. तो पतंग बघा, कटल्यानंतर त्याला तो कुठं पडणार, काय पडणार त्यालाच माहिती नाही, पण तो त्याचं आयुष्य त्याने जगून घेतलं, उडून घेतलं. आणि कुणीतरी कापल्यानंतर तो त्याच्या प्रवासाला निघाला. आयुष्य म्हणजे असंच असतं, फक्त आपण त्याच्याकडं उघड्या डोळ्यांनी बघायचं टाळतो. नगरी यूट्यूब
चॅनल. शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.